नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मुलांसाठी टेस्टी असे गव्हाचे शंकरपाळे कसे बनवायचे ते बघणार आहोत। बघू शकाल अगदी छान असे खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार झाले। अजिबात तेलकट न होता भरपूर दिवस टिकणारे शंकरपाळे कसे बनवायचे ते आता आपण बघूया। त्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये आपण 2 कप गव्हाचं पीठ, आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ आपण घेतले। त्यानंतर 2 कप रवा, यामध्ये 2 कप गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे आपण रवा हा घालतोय। जर जाडसर रवा असेल तर मिक्सरला बारीक फिरून मगच वापरा। त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ आणि अगदी छान फ्लेवर येण्यासाठी लगेच अर्धा चमचा ओवा घालणार आहोत। जर आपल्याला ओवा आवडत नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही। हातावरती अशा पद्धतीने क्रश करून यामध्ये ओवा टाकून घ्या। लगेच याच्यामध्ये अर्धा चमचा, 1 चमचा आपण कस्तुरी मेथी ही घालतोय। कस्तुरी मेथी देखील आपण हातावरती चोळून मगच ही घाला। जर आपल्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही। आता हे संपूर्ण साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये आता तेलाचं मोहन हे लावणार आहोत। साईडला गॅसवरती एक भांडं गरम करून घेतले। त्यानंतर लगेच याच्यामध्ये 1.5 चमचे आपण तेल गरम करून घेणार। जर पोहे खाण्याचे चमचे घेतले तर 3 चमचे आपण 2 कप पिठासाठी वापरत आहोत। जर मैदा वापरत असतात तर त्यावेळेस आपण मैद्यासाठी तेलाचं प्रमाण जरा कमी वापरा। म्हणजे गव्हाच्या पिठाला 3 चमचे तेल आणि मैद्यासाठी 2 चमचे तेल वापरायचं। त्यामुळे अगदी छान असे आपले शंकरपाळे हे तयार होतात। तेल अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर अगदी कडक तेल आपण याच्यावरती टाकून घेतले। म्हणजे अगदी छान गरमागरम असं मोहन लावल्यामुळे खूप छान असे खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार होतात। तेल हे घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आधी आपण मिक्स करून घेतले, त्यामुळे आपल्या हाताला चटके लागणार नाही। लगेच हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण हाताची अशी एक मुठी बांधून बघा, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित पॅक होतं आहे का। नसेल होत तर पुन्हा आणखी अगदी थोडंसं तेल घातलं तरी काही हरकत नाही। पण तेलाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे आपले शंकरपाळे तेलकट होण्याची शक्यता असते। त्यानंतर अगदी थोडं रूम टेम्परेचर पाण्याने आपण आता ही कणिक मळून घेणार। गरम थोडंसं कोमट पाण्याने मळून घेतली तरी काही हरकत नाही, पण ह्या पद्धतीने देखील मळून घेतली तरी काही हरकत नाही। जेवढी घट्टसर आपण कणिक मळू शकू तेवढी घट्टसर कणिक याची मळून घ्या। त्यामुळे खूप छान असे आपले शंकरपाळे हे तयार होतात। जर सैलसर कणिक मळून घ्याल तर तेलकट होती आणि नरम देखील पडण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने आपली कणिक मळून झाल्यानंतर लगेच याच्यावरती एक भांडं झाकून 10 ते 15 मिनिटं आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटांनंतर बघू शकाल आपली जी कणिक आहे ती अगदी छान मुरून अगदी थोडीशी ती सैलसर होते आणि अगदी छान असे आपले शंकरपाळे लाटता येतात। तर पुन्हा इथला 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित चोळून घ्या। एकसारखी मऊ अशी आपली कणिक तयार होईल। लगेच मध्यम आकाराचा आता याचा आपण गोळा तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपला मध्यम आकाराचा गोळा तयार करून झाल्यानंतर लगेच साईडला आता आपण याची अगदी बारीक अशी पोळी लाटून घेणार आहोत। जेवढं शक्य आहे तेवढी याची बारीक पोळी आपण लाटून घ्यायची। तर आता आपण अजिबात तेल वगैरे न लावता याची पोळी ही अगदी सहज लाटली जाते। जर तुमची कणिक हे चिटकत असेल तर त्यावेळेस तुम्ही तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही, फक्त पिठाचा वापर करू नका, त्यामुळे आपलं तळताना तेल हे खराब होतं। तर आता मी अगदी बारीक अशी याची पोळी लाटून घेतली। अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पोळ्या ह्या तयार करून घ्यायच्या। तर आता आपल्या संपूर्ण पोळ्या ह्या तयार करून झाल्यानंतर लगेच कशा पद्धतीने याला कट करायचं ते आता आपण बघूया। आवडीनुसार आपण कट करून घेऊ शकतो। आता मी डायमा आकाराने याला कट करून घेते। स्क्वेअर, लहान मोठे डायरेक्टली एक आत्ता उभे आपण काप केले तसेच फक्त उभे काप देखील आपण ठेवले तरी काही हरकत नाही। अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण शंकरपाळी तयार करून घेणार। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर संपूर्ण आपण शंकरपाळे अशाच पद्धतीने आता कट करून घेणार आहोत। लगेच आपण याला हाताने किंवा डायरेक्ट सुरीने काढून त्याला म्हणजे डायरेक्टली घातले तरी काही हरकत नाही। एकमेकांना तुम्हाला वाटत असेल चिपकत असतील, पण तेलात सोडल्यानंतर अगदीच सहज ते मोकळे होतात, म्हणून अजिबात घाबरून जाता कामा नये।
तर अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण शंकरपाळी ही तयार करून घेते. साईडला गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतले. आता लगेच गॅसची ही फ्लेम कमी करून मंद आचेवरती आता हलकासा कलर बदलेपर्यंत, लालसर कलर येईपर्यंत मंद आचेवरती आपण आता हे शंकरपाळे तळून घेणार आहोत. जर तुम्ही फुल आचेवरती शंकरपाळे तळून घेतले तर ते लवकर तळून होतात आणि त्यामुळे आपले शंकरपाळे थोड्या वेळानंतर मऊ पडतात, लवकर खराब देखील होतात आणि छान असे क्रिस्पी खुसखुशीत आपले शंकरपाळेही तयार होत नाही. म्हणून मी आता अगदी छान हलकासा कलर बदलेपर्यंत मंद आचेवरती हे संपूर्ण शंकरपाळे आपण तळून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने जर आपण एक वेळेस शंकरपाळी बनवून ठेवली तर चहासोबत किंवा इतर वेळेस आपण अगदी सहज यांना खाऊन घेऊ शकतो. सगळेजण अगदी आवडीने खातील, एवढी छान टेस्टी असे हे शंकरपाळे तयार होतात. यावरती आपण आणखी वेगवेगळे मसाले टाकून तर खाल्ले तर अगदी छान मसालेदार असे हे शंकरपाळे हे तयार होतात. जर तुम्हाला अगदी छान आंबट गोड असं आवडत असेल तर चाट मसाला, पिठी साखर, पुन्हा थोडंसं लाल तिखट घालून आपण हे चटपटीत शंकरपाळे जर बनवून ठेवलं तर मुलं अगदी आवडून खातील. तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण शंकरपाळे ही तळून घेणार आहोत. बघू शकाल आता आपल्याला थोडेसे ते तेलसर वाटत असतील, पण थोड्या वेळानंतर जसे ते रूम टेम्परेचरला येतील तसं ते अगदी कमी तेलकट होतात आणि आपण सहज त्याला 20 ते 30 दिवस स्टोअर करून घेऊ शकतो. फक्त 20 ते 30 म्हणजे 20 दिवसानंतर, थोडे जास्त दिवस जर आपण ठेवणार असेल तर थोडे दिवसानंतर हवेशीर त्यांना 5 ते 10 मिनटं दिवसभरातनं ठेवा, त्यामुळे काही होईल तेलाचा वास येत नाही. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण शंकरपाळे ही तळून घेतली. बघू शकाल अगदी छान असे आपले शंकरपाळे हे तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.